नमस्कार हो. नमस्कार. आपलं गाव कुठलं? गाव शिपना. हे सर्व मेंढ्याचं खांड तुमचंच आहे का? होय, आपलंच आहे. बरं, नाव काय आपलं? बेराप्पा तुकाराम यमगर. बेराप्पा तुकाराम यमगर. बरं, मग तुमचं शिक्षण किती झालं आहे? शिक्षण 7वी झालं. मग त्याच्यानंतर काय शाळा शिकायची काय? शाळा शिकायचं काय, हे आपला धंदा हेच आणि काय. मग हे मेंढराचा धंदा आजपासून म्हणजे किती वर्ष झालं करताय? मेंढराचा नाद हे पहिल्यापासूनच आहे आपल्याला. मेंढराचा नाद पहिल्यापासूनच आहे. आपलं हाय ह्यात समाधान आहे. ऊस तुडी करण्यापेक्षा, हां, लोकांच्या जाण्यापेक्षा हे आपलं सुखी आहे. म्हणजे सर्व्हिसपेक्षा हे चांगलं हे आपली गव्हर्नमेंट सर्व्हिस चांगली आहे. चांगले. पण यमगर पाहुणं हे मेंढी माऊली माहिलीपासून म्हणजे तुमच्या वाडवडिलापासून आहे का आता सध्या? वाडवडिलापासून म्हणजे पहिलं काय आजा काय माहित नाही, वडिलांतर काय मेंढ्या केलेल्या नाही त्या. हां, फक्त आपण ठेवायचं म्हणून माझं पाहुणं इथलंच आहेत ना. केराप्पा शिंदे मेहुणा आहे. बरं, केराप्पा शिंदे हे शिदनाथचा? हा, शिदनाथचा केराप्पा शिंदे माझा मेहुणा आहे. मेहुणा? ही छंद मला त्याच्यापासून लागला. बरं बरं बरं. मग छंद लागल्यानंतर मग त्यांच्यात एक आता बकरा आहे, की ते चांगलवाडीचे बाबू मेटकरी, की त्या बकऱ्याचे वंशावळ त्यांनी आणलेले. मग त्या खंडातलं त्या बकरे वंशावळ तुमच्यात काय आहेत का मेंढ्या? त्या वंशावळीतलीच आहेत की. ही पिल्लू आहे, ही मेंढी त्याच्यातलीच आहे. ही पिल्लो, ती मेंढी, सगळे अजून मेंढी त्या वंशावळातलं आहे. पण आता बकरा आजारी पडलाय, पडला. वय झाले त्या बकऱ्याचं. मग काय तुमच्या मनानं वा अजून बकरा ते 4-2 वर्ष थांबला पाहिजे बकरा. चांगला आहे बकरा, वनाला चांगला आहे. लय चांगला आहे बकरा. म्हणजे ते या आटपाडी जत्रेमध्ये हवा होते त्या बकऱ्याची. हवा तर काय अजून बी हवा आहेच हो. बाबू मेटकरी ह्या बकऱ्याची, मोदी बकऱ्याची हवा होते. त्या बकऱ्याचे पोटचं ते शिदनाथचा केराप्पा शिंदे, त्या बकऱ्याची पोट वंशावळ चालू आहे. मग त्या बकऱ्या सुद्धा या शिदनाथ गावामध्ये किती बकरी आहे ती? त्यांना ठेवली नाही ती. हां, एवढं असलं का नाही 50,000 लाख का ना असे देऊनच टाकली ती. विकले त्याने. आता काल जन्मले ते बघा, 50-60 हजारला मागायला ते म्हणून सकाळी मला सांगितलं कालच. हां हां, बरं. मग नाही देत नाही म्हणते ती. बरं देत नाही म्हणते ते. म्हणजे वंशावळीचा बकरा चांगला आहे ते. चांगला आहे. म्हणजे माळिंगराजाच्या कृपेने, ह्या बाळूमामाच्या कृपेने सगळं चांगलं आहे. आणि त्या बकऱ्याला अजून आयुष्य द्यावं, अजून औषध द्यायला पाहिजे बकऱ्या. का तर वंशावळ बकरा ते चांगला आहे. आणि बकरा चांगला व्हावं अशी आपल्या बाळूमामाला प्रार्थना असावी. आपलं एकदा नाव सांगा. बेराप्पा तुकाराम यमगर. यमगर पाहुण्याने आपल्या यूट्यूब चॅनलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. जय बाळूमामा. जय बाळूमामा.